पंढरपुर के मालछिरस में बीजेपी विधायक नीतेश राणे का एक और भड़काऊ भाषण। कहा, मुसलमानों पर हमला करो, मैं संभाल लूंगा, पुलिस मेरा कुछ नहीं बिगाड़ सकती। शिवसेना उद्धव गुट के शरद कोली ने गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को इसी मुद्दे पर घेरा। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सोलापुर और पंढरपुर, इन दोनों के बीच में आने वाला मालछिरस एक धार्मिक क्षेत्र। मालछिरस तहसीलदार कार्यालय पर 27 जनवरी शनिवार को हिंदू जनाक्रोश मोर्चा का आयोजन किया गया। वही मुद्दे, लव जिहाद का कानून बनाओ, वक्फ बोर्ड को जो है खत्म करो, लैंड जिहाद को खत्म करो और मुसलमानों को निशाना बनाओ, उनके धार्मिक स्थलों को निशाना बनाओ। यही मकसद इस मोर्चे का आज तक का रहा है और वही फिर एक बार मालछिरस में दिखाई दिया। मगर यहाँ पर बीजेपी के हिंदुत्ववादी पोस्टर बॉय बन चुके महाराष्ट्र के टी राजा सिंह बनने के प्रयासों में लगे हुए कोकण के विधायक नीतेश राणे, इन्होंने फिर एक बार भड़काऊ भाषण किया। साफ तौर पर उन्होंने मुसलमानों पर हमले करने की बात कही और मारने के बाद मुझे कॉल करना, ऐसा वहां पर उपस्थित जितना भी जन समुदाय था हिंदुओं का, उन्हें कहा। और चिंता मत करो, पुलिस तुम्हारा कुछ नहीं करेगी, मेरा भी कुछ नहीं बिगाड़ सकती है, क्योंकि हमारा बॉस सागर बंगले में बैठा है। अब सागर बंगले में कौन बैठा है? तो राज्य के उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, इनके सरकारी बंगले का नाम है सागर। तो सागर बंगले में हमारा बॉस बैठा है। तो खुलेआम जो है अब बीजेपी के विधायक नीतेश राणे और तमाम हिंदुत्ववादी संगठन गृह मंत्री देवेंद्र फडणवीस का नाम लेकर के यहां पर अराजकता फैला रहे, धार्मिक विद्वेष फैला रहे। सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है, सुप्रीम कोर्ट के स्पष्ट आदेश है, उसके बावजूद अभी तक पिछले 22 जनवरी से लेकर के, उससे पहले की तो बात कर ही नहीं सकते, कई मामले हैं, लेकिन 22 जनवरी से लेकर के अब तक का जितनी भी हेट स्पीचेस हुई, हेट क्राइम्स हुए, उसमें कहीं पर भी पुलिस ने स्वतः संज्ञान नहीं लिया, उसको सुओ मोटो पर लेकर के एफआईआर दर्ज नहीं की है। तो सुनिए किस तरह से नीतेश राणे ने यहाँ पर भड़काऊ भाषण किया है। येण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। आता यापुढे मालछिरस वरून एकच फोन आले पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसा मागे लागलाय, वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो, पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडा करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। आम्ही असेच आहोत इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही। या जिहाद्यांना हे जे काही हिरवे वळवळत आहेत ना, त्यांना सांगतो जागेवरच राहा, जेवढे आहेत तेवढेच राहा। उगाच आमच्या अंगावर आलात ना, उरले सुरले पण कसे साफ करायचे ना, हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे, हे पण धर्माने दाखवून दिलंय। म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे की नाही। यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव। हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का? तुम्हाला यापुढे महेश दादा आणि नितेश राणेंची ते गरज भासणार का? यापुढे कुठलंही अतिक्रमण झालं तर आपला काय नारा असणार? त्यांच्या अली आणि आमचा, त्यांच्या अली आणि आमचा। यापुढे हिंदू म्हणून कोणीही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर कानाखाली 12 वाजल्याशिवाय गप्प बसायचं नाही। आम्ही सगळेचे सगळेजण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या बरोबर आहे, एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो। आणि परत एकदा हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एकदा होऊन दे जय श्रीराम। उसके बाद हम आपको बताएंगे मालछिरस के ही, यहाँ के सोलापुर के ही शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता है शरद कोली। इन्होंने एक तरफ नीतेश राणे के इन बयानों को आड़े हाथ लिया है, वहीं इस मुद्दे पर गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को घेरा है कि आपकी पुष्टपनाही पर अगर ये सब हो रहा है तो फिर देश में या राज्य में कानून का राज कैसे कायम रह सकता है। किस तरह से इस मुद्दे को उठाते हुए गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को शरद कोली ने घेरा है, सुनिए। भाजपचे आमदार नितेश राणे काल माळशिरसमध्ये आलेले होते, त्यांनी प्रक्षोभकाची विधानं केलेली आहेत, आपण कसं उत्तर द्यायला?
काल माळशिरसमध्ये जातीवादी भाजपचा आमदार नितेश राणे यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेलं आहे। नितेश राणेचं म्हणणं असं होतं की एकाच्या घरावरती बुलडोजर फिरवा, मी बघून घेतो, पोलिसांच्या समोर मी चिथावणी देतोय, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीने वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। या नितेश राणेला मला सांगायचं आहे, अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नको। हीच पोलीस यंत्रणा, हीच महाराष्ट्रातले पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना, त्यावेळेस तुझी फाटली होती, तुला पळायचं काही नव्हतं, तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताटावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं, हे विसरून जाऊ नको। नितेश राणे एवढी मस्ती आणि माल सत्तेचा बरा नाही, ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही। आणि या गृहमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना माझी मागणी आहे, फडणवीस साहेब आपल्याकडे, की असे जातीय तेढ निर्माण करणारा नितेश राणेवरती तात्काळ गुन्हे दाखल करा, याची आमदारकी रद्द करा। अहो गृहमंत्री साहेब, नेमकं गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे का? सांभाळायला नितेश राणेकडे दिलेलं आहे, याची देखील जरा जनतेला सांगा। कारण नितेश राणे म्हणतोय बाप आमचा सागर बंगल्यावरती बसलाय, आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलाय। अरे नितेश राणे, नेमका तुझा बाप कोण आहे, तुझा बॉस कोण आहे, एकदा जनतेला सांग। जर फडणवीस साहेब तुम्ही जर त्याचे बाप असाल तर या प्रकरणामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याच्या प्रकरणामध्ये भाजप देखील जबाबदार आहे।